मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। शहर आणि उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। या पावसामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर पावसाचा जोर असाच राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, सध्या मुंबईमध्ये पावसाची काय स्थिती आहे? कारण हवामान खात्याने आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। आपण जर बघितलं तर आज सकाळपासूनच पुन्हा मुंबईचं वातावरण जे ते ढगाळ झालेलं आहे। मुंबईतल्या ज्या उंच इमारती आहेत त्या अजूनही ढगांनी व्यापलेल्या आपल्याला बघायला मिळते। विशेषतः वरळी आणि आसपासचा जो परिसर आहे इथं सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। चांगलाच पाऊस बरसतो आहे। खरं तर आपण याला परतीचा पाऊस म्हणत होतो, परंतु परतीचा पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणावर कोसळत नाही। परंतु ज्या पद्धतीने गेले 2 दिवस मुंबई आणि शहर उपनगरांमध्ये पाऊस पडतो आहे, त्यामुळे हा परतीचा पाऊस आहे का असा खरंच प्रश्न निर्माण होतोय। बघितलं तर आज सकाळपासून विशेषतः वरळी परिसरामध्ये पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे। वरळीमध्ये पाणी साचण्याची ठिकाणं कमी असल्यामुळं तसं साचलेलं पाणी फारसं दिसत नसलं तरीही पाऊस मात्र सातत्यानं कोसळत आहे। आणि याच आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यामुळं आज सकाळपासूनच जे कर्मचारी आहेत त्यांची मात्र थोडी पळापळ होताना बघायला मिळते। बर, प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। राज्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे शेती पिकांचं नुकसान होत असून धरणांमधला पाणीसाठा मात्र वाढतोय आणि झपाट्याने वाढतोय। राज्यात आतापर्यंत सर्व विभागात मिळून 86% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये 70% पाणीसाठा होता। यंदा सर्वाधिक 94% पाणीसाठा कोकण विभागात जमा झाला असून दुष्काळी मराठवाड्यात देखील 73% पाणीसाठा आहे। दरम्यान राज्यामध्ये सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत 103% पावसाची नोंद कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे। पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणं मिळून 99.31% पाणीसाठा जमा झालाय।